आज सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावरती एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. बाहेर जाताना घोषणा सुद्धा दिली की सनातन धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही. नक्की यामागचं कारण काय होतं? काही दिवसापूर्वी सरन्यायाधीशांनी विष्णू भगवानबद्दल एक टिप्पणी केली होती आणि ही टिप्पणी काही लोकांना आवडली नाही आणि त्याचा विरोध करण्यासाठी या लोकांनी थेट बी आर गवई यांच्यावरती हल्ला केला. ही आपल्या देशासाठी किती दुर्दैवाची गोष्ट आहे. फक्त सरन्यायाधीशांची एक टिप्पणी आवडली नाही म्हणून त्यांच्यावरती कोर्टात जाऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो. यानंतर एकच प्रश्न पडतोय, की या लोकांमध्ये हिंमत येते तरी कुठून? या लोकांची एवढी विकृत मानसिकता कशी काय झाली आहे? या लोकांमध्ये धर्माच्या नावाखाली अशा प्रकारची हिंसा करण्याची ताकद येते तरी कुठून आणि यांना नक्की कोण पाठीशी घालत आहे? विचार करा, जर का देशाचे सरन्यायाधीशच सुरक्षित नसतील, तर सामान्य जनतेचं काय होणार? आपल्या देशामधली अराजकता खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे का? आणि या अराजकतेला कोण पाठीशी घालत आहे? या सगळ्या गोष्टीचं उत्तर शोधणं खूप जास्त गरजेचं आहे. जर का देशातील सरन्यायाधीशावरती हल्ला होत असेल, तर देशाच्या लोकशाहीवरती हा हल्ला झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं? जे सुप्रीम कोर्टामध्ये घडलेलं आहे, ते चूक आहे की बरोबर आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.